नमस्कार, मी डॉक्टर एकता। आता आपला लास्ट आला एंड ॲक्ने सिरीजचा। पिंपल्सशी रिलेटेड, ॲक्नेशी रिलेटेड आपली सिरीज चालू आहे व्हिडिओजची। मागचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी नक्की मागे जाऊन बघा। सो आता आपला एंड पार्ट आलाय। काय तर मेडिकली किंवा क्लिनिकलच्या बेसवर, हॉस्पिटल बेसवर आपण पिंपल्सला काय काय ट्रीटमेंट देऊ शकतो। बरं, सगळ्यात पहिले तर आपण सांगितलं ह्याच्या आधी की कारणं काय होती, पिंपल म्हणजे काय, इथून सुरुवात केलं आपण। बरं, पिंपलची कारणं काय होती। जेव्हा जेव्हा प्रत्येक कारणाचं विश्लेषण केलंय तेव्हा तेव्हा त्या कारणाचा उपाय पण मी त्याच व्हिडिओत सांगितलाय। सो पाठीमागे जाऊन नक्की पहा। आता आपण बघणार आहोत सगळे, तुम्ही आता मी सांगितलं होतं हायजीन नाहीये, हायजीनची केअर घ्यायची, फेस क्लिनिंगची केअर घ्यायची, स्किन रुटीन नीट पाळायचे आहेत, हार्मोन लेवलकडे बॅलन्स करायचं आहे, डाएटकडे बॅलन्स करायचं आहे, फूड तुमचं आहे, पोट तुमचं साफ होणं आहे, हे सगळ्याचं आपण रेग्युलेशन बघितलं। ते डिस्टर्ब झालं काय होतं तेही बघितलं आपण। बरं, आता हे सगळं झालं, तुम्ही करताय, तरी सुद्धा जर पिंपल येत आहे तर त्याला आता पुढचा उपाय काय, डॉक्टरकडे कधी जायची वेळ आहे, डॉक्टर काय करू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पिंपल्ससाठी तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा पहिले तर डॉक्टर तुमची स्किन नीट पाहणार, काय प्रॉब्लेम आहे, कशी स्किन आहे, स्किन टाईप प्रमाणे पिंपल्स बदलतात, कुठे पिंपल्स आले त्यावरून कारण शोधणं इझी जातं। सो जसं कारण असेल त्याप्रमाणे एकदा कारण कळलं डॉक्टरला की तुम्हाला उपाय सांगणार आहेत। त्याच्यानंतर लवकर रिझल्ट येण्यासाठी मेडिकली आपण थोड्या गोष्टी करतो। एक तर गोळ्या औषधं देतो, हार्मोनची डिस्टर्ब असेल तर हार्मोनच्या गोळ्या येतात, हार्मोन बॅलन्स करायच्या, पोटाचं नीट नसेल, ब्लड प्युरिफिकेशन नीट नसेल तर त्याच्याशी रिलेटेड गोळ्या येतात, लावायला क्रीम्स येतात की एक्झॅक्ट पिंपल्सवरच फक्त त्या क्रीम्स लावायच्या, म्हणजे मग पिंपल लवकर ड्राय होतो। किंवा फुल फेसला लावायचे पण काही फेस वॉश आहेत, सॅलिसिलिकवाले वगैरे, टी ट्री ऑइलवाले, त्याच्यामुळे काय होतं, पोर्स आहेत ते पॅक झालेले आहेत, ते ओपन लवकर होतात, त्यातली घाण निघायला सुरुवात होते, नवीन पिंपल फॉर्मेशन कमी होतं, जुने पिंपल्स लवकर लवकर भरायला लागतात, त्याच्यामुळे स्किन क्लीन राहते, पोर्स ओपन राहतात। आणि आता ह्याच्याही पुढे तरी सुद्धा सारखं होतंय तर मग पुढे आहेत काही गोष्टी, अँटीबायोटिक्स आहेत, काही अँटी इन्फ्लॅमेटरी गोळ्या आहेत, काही स्पेशल क्रीम्स आहेत, आणि मग प्रोसिजर आहेत। आता प्रोसिजरमध्ये काय येतं, प्रोसिजरमध्ये केमिकल पील हे सगळ्यात पहिलं प्रोसिजर येतं। त्याच्याही आधी पाहिजे तर एक ओझोन ट्रीटमेंट म्हणून येते। त्याच्यामध्ये काय असतं, ओझोन ट्रीटमेंटमध्ये आपण प्रोब असतात, म्हणजे ग्लासचे पाईप्स असतात असं समजू शकता तुम्ही, मी फोटो पाठवते सोबत। सो त्या पाईप्समधून आहे ना, आपल्याला ते पाईप्समध्ये गॅस असतात। आता तुम्हाला इन डिटेल मी नाही सांगत, सोप्या शब्दात सांगते, तो प्रोब्स, काचेचे जे ग्लासेस असतात, पाईप्स असतात, त्या पाईपमधून एक टिपिकल गॅस वाहत असतो। तो गॅस आणि तो पाईप ज्या वेळेला आपल्या स्किनच्या किंवा त्या पिंपलच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला जातो तेव्हा सगळीकडचं ऑक्सिजन तिथे स्किनमध्ये टाकलं जातं। आता ऑक्सिजन काय काम करतं, ऑक्सिजन हे बॅक्टेरियाला वाढून देत नाही, ऑक्सिजन त्यामुळे काय होतं, इन्फेक्शनला कमी करतं। आता पिंपल म्हणजे इन्फेक्शन आहे ना, मग इन्फेक्शनला लवकरात लवकर सुकवायचं आहे, मग ऑक्सिजन त्याच्यामध्ये पिंपल्सला बरं करण्यासाठी बॅक्टेरियाला किल करतं। मग ही ऑक्सिजन ट्रीटमेंट, ओझोन ट्रीटमेंट आपण म्हणतो, ती केली ना की त्याच्यामुळे बॅक्टेरिया किल होतं, पिंपल्स लवकर कव्हर होतात, ग्रोथ असेल, जी काही घाण असेल ती लवकर कव्हर होऊन जाते। पण जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर ती बेटर असते। पिकलाय, फुटायला आलं आणि मग तुम्ही करायला जाल मग वेळ लागेल, कारण त्याने त्याचे लेवल्स पार केलेले असतात। तुम्ही एकदम स्टार्टिंगला गेलात किंवा कधी कधी रिपीट करावे लागतात, आज केलंय 24 तासांनी किंवा 48 तासांनी परत करायला लागू शकतं। त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे, त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट येते आपली केमिकल पील। आता केमिकल पीलमध्ये काय करतात, केमिकल पीलमध्ये आज आपण डिटेल पाहूया। केमिकल पील म्हणजे काय, आता बऱ्याच जण केमिकल म्हटल्यावर भीती वाटते। केमिकल पीलमध्ये ऍसिड्स असतात, मग कुठलेही ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड असतं, सॅलिसिलिक ऍसिड असतं, मोस्टली सॅलिसिलिक ऍसिड वगैरे वापरतात। स्किन कलरसाठी पील्स वेगळे असतात, हायपर पिगमेंटेशनसाठी पील्स वेगळे असतात, मेलॅस्मासाठी पील्स वेगळे असतात, पण पिंपल्ससाठी मोस्टली सॅलिसिलिक वाला पील वगैरे वापरतात। मग ते पील म्हणजे काय आहे, तुम्हाला वाटतं ऍसिड्स आहेत, केमिकल्स आहेत, चेहऱ्याला लावल्यावर काय होईल, भीती वाटत असते, पण त्यात घाबरण्यासारखं नाही। आता बघा, तुम्ही काय करता, चेहऱ्यावर घाण आहे,
म्हणून स्क्रबिंग करायला बघता, बेसन घासता तुम्ही, हळद घासता तुम्ही, बरंच काही काही चेहऱ्याला घासून घासून काढायला बघता, उठणं वगैरे घासता. मग त्याच्यात पण काय होतं, तुमचं स्किन बॅरियर आहे, आता ही प्रोटेक्टिंग लेअर आहे ना, ती तुम्ही घासून 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 तिला डॅमेज करून टाकता. उलट आतली कवळी स्किन आहे ना, ती बाहेरच्या इन्फेक्शनला एक्सपोज होऊन जाते, बाहेरच्या पोल्युशनला एक्सपोज होऊन जाते. आयदर पिंपल्स येतात मग अशा वेळेला, किंवा मग डाग पडतात, कलर चेंज होतो. मग अशा वेळेला अशा गोष्टी करून पिंपल जात नाही, उलट वाढायचे चान्सेस जास्ती येतात. काही घरगुती उपाय सुद्धा आहेत, पण हे मी तुम्हाला मागच्या कारणांमध्ये सांगितले की तुम्ही ते कधी करायचे आहेत. आता आपण मेडिकली रिलेटेड काय करता येईल ते पाहतोय. सो केमिकल पीलमध्ये आपण फुल फेसवर ब्रशनी एक केमिकल पेंट करतो, लिटरली पेंट केल्यासारखं ब्रशनी पेंट करतो. ते डॉक्टर स्किन पाहून ठरवतात की कोणाला किती पर्सेंटेजमध्ये, किती कॉन्सन्ट्रेटमध्ये करायचंय, किती वेळ ठेवायचे. त्याचा एक ठराविक वेळ ठरलेला असतो, तेवढा वेळ ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते काढून त्याला न्यूट्रलाइज केलं जातं. म्हणून एका प्रशिक्षित डॉक्टरकडून हे करून घेणं फार गरजेचं आहे. कारण काही पेशंट आहेत, आता माझ्याकडे पण काही पेशंट आले होते, मॅडम माझं हे पील केलं त्याच्यानंतर चेहरा अक्षरशः भाजल्यासारखा काळा पडला. आता ह्याचा अर्थ आयदर कॉन्सन्ट्रेशनमध्ये काहीतरी गडबड केली असेल, किंवा टायमिंग ठेवायची आहे त्याच्यात गडबड केली असेल, स्किनचा व्यवस्थित चेकअप न होता इन जनरल पिंपलचं पील म्हणून हे सर्रास वापरून टाकलं पील, असं पण होऊ शकतं. सो प्रत्येकाच्या स्किन टाईप प्रमाणे पील बदलतं. आता पील काय करतं, पील तुमच्या स्किनला, ही वरची स्किन आहे, आपण एक साधारण 22 ते 25 दिवसानंतर किंवा 30 दिवसात अप्पर लेअर, जो वरचा लेअर आहे तो डेड होऊन जातो, पण तो पडत नाही असा. मग स्किन पील जेव्हा करतो आपण, केमिकल पीलिंग जेव्हा करतो आपण, तर तेव्हा काय करतात, ते पील स्किनच्या अप्पर लेअरमध्ये, आता पील्समध्ये पण प्रकार आहेत, सुपरफिशियल असतात, डीप असतात पील. आपण मोस्टली इंडियन स्किनला सुपरफिशियलच करतो, डीप मोस्टली करायला जात नाही. खूप रेअर केसेसमध्ये डीप करावे लागतात, ते स्किन बघून पेशंटशी कन्सल्ट करून डॉक्टर ठरवतात. सो आता सुपरफिशियल वरचा एखाद किंवा दुसरा लेअर जो आहे ना सगळ्या लेअर्स मधला, ते वरचे 2 लेअर किंवा वरचा लेअर जो डेड झालाय त्याला ड्राय करून सुटण्यासाठी, नॅचरली सुटण्यासाठी एनहान्स करायचं, त्याला थोडीशी आपण किक मारायचे असं म्हणू शकतो. की ते कण आहेत सुटलेले, सुकलेले, डेड झालेले स्किनचे कण आहेत, ते वरती असे अजूनच साचूनच राहिलेले आहेत, ते पडण्यासाठी थोडीशी मदत हे पील करतात. सो पील लावलं ना की वरचा डेड लेअर लवकर ड्राय होऊन जाऊन पडून जातो. आता काहींना त्याच्यामध्ये पण आहे, माइल्ड पील करतायत, स्ट्रॉंग पील करतायत, किती वेळ ठेवतायत, मग त्याच्यामध्ये स्किन निघते थोडी, कोणाला भुश्यासारखी स्किन निघते, कोणाला फेविकॉल सारखी स्किन निघते. डिपेंड आहे तुम्हाला किती रिझल्ट पाहिजे, कसा पाहिजे, किती दिवस, तुमचं रुटीन काय आहे. कोणाला 24 तासात बाहेर जायचं असतं, कोणाला सांगितलं जातं 3 दिवस तुम्ही घराबाहेर पडू नका, कारण नवीन स्किन, कवळी स्किन येणार, सडनली रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती काळी पडू शकते. त्यासाठी सांगितलं जातं की 24 तास तुम्ही उन्हाच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे जाऊ नका. मग केमिकल पील हा खूप चांगला उपाय आहे. केमिकल पीलनी तुमची स्किन पडायला मदत होते. आता जुनी स्किन पडली तर त्याच्यासोबत वरचं ऑइल, घाण जी काय असते ती बरीचशी कमी होऊन जाते आणि खालून कवळी मऊ स्किन परत येते. त्यामुळे काय होतं, कलर पण उजळतो, पिंपल्सचे डाग पण कमी होतात आणि जे इन्फेक्शन आहे ते पण निघून गेलेलं असतं. सो केमिकल पील हा सेफेस्ट प्रकार आहे म्हणून. आणि मग त्याच्यासोबत गोळ्या असतात, सिरम्स असतात. आता हे पील महिन्यातून एकदाच करायचं असतं किंवा मॅक्स टू मॅक्स 20 डेजनी आपण करू शकतो. रिपिटेशन किती करायचे स्किन प्रमाणे डॉक्टर ठरवतात. सो हा केमिकल पील प्रकार नुसतं झाला तरी तुम्हाला महिन्यातून तो एकदा जर धरला तर बाकीचे दिवस तुम्हाला काळजी तर घ्यायचीच आहे, जी मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितली आहे. त्यामुळे तुम्हाला सोबत सिरम्स असतील, क्रीम्स असतील, अँटीबायोटिक असतील, काही गोळ्या लागणार असतील, काही तुमचे इंटरनल चेंजेस जे आहेत हार्मोनल वगैरे त्याच्याशी रिलेटेड, ते घ्यायलाच पाहिजे. असं नाही की पील केलं म्हणजे महिनाभर तर काही मी केअर नाही घेणार, नो प्रॉब्लेम, माझे पिंपल गेलेच पाहिजेत, असं नाही. तुमच्या बॉडीची काळजी तुम्ही घ्यायचीच आहे. तिला लवकर कव्हर होण्यासाठी या मेडिकल प्रोसिजर्स केल्या जातात. आता ह्याच्यानंतर पुन्हा येते ब्लॅक डॉल फेशियल किंवा कार्बन फेशियल येतं. याच्याशी आपण कार्बन रिलेटेड आपण डिटेल पुढच्या व्हिडिओत बघूया, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल पील बघितलं, मेडिकली काय काय ट्रीटमेंट करता येतील ते बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे उपाय बघूया. काही वेळा ब्लड टेस्ट सुद्धा कराव्या लागतात. सो आपण त्याबद्दल डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
नोटिफिकेशन बेलने तुम्हाला इन्स्टंट नोटिफिकेशन येऊन जाईल की आपला नवीन व्हिडिओ लॉन्च झालेला आहे. आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. थँक्यू.